केस गळतीच्या प्रकाराने डॉक्टरही चक्रावले। आरोग्य विभागाची टीम शेगाव तालुक्यात दाखल। पाणी, त्वचा, केसाचे नमुने तपासले जाणार। रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन। बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या प्रकाराने आरोग्य विभागाच्या टीमचे डोके देखील चक्रावून सोडले आहे। अचानक नागरिकांचे डोक्यासह अंगावरील केस गळायला सुरुवात झाल्याने अनेकांना टक्कल पडले आहे। या संपूर्ण प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर आरोग्य विभागाची मोठी टीम या गावात दाखल झाली आहे। मात्र संपूर्ण रुग्णांची तपासणी केल्यानंतर या आरोग्य विभागाच्या टीममध्ये आलेल्या डॉक्टरांचे डोके देखील चक्रावून गेले आहे। डोक्यात वाढलेल्या विविध समस्यांमुळे ही केस गळती लागली असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवला जाऊ लागलाय। मात्र केस गळतीचे नेमके कारण डॉक्टरांनाही समजले नाही। त्यामुळे आता येथील नागरिकांच्या त्वचा आणि केसांचे नमुने घेण्यात आले असून या नमुन्यांची तपासणी झाल्यानंतरच या केस गळतीच्या आजाराचे नेमके कारण लक्षात येईल असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। आतापर्यंत 50 ते 55 रुग्ण आढळले असून आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती यावेळी आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे। काय तुमचं नाव आहे आणि काय नेमकी घटना गावात घडत आहे? मी रामा पाटील थारकर, बोंडगाव, शिवसेना तालुका सरपंच संघटना शेगाव। तुमच्या गावामध्ये काय नेमका प्रकार घडत आहे? गेल्या 10 ते 12 दिवसापासून केस गळतीचा प्रकार चालू आहे। जवळपास एका कुटुंबामध्ये एक पेशंट जर निघला तर त्याच्या पाठोपाठ पत्नी, भाऊ 4 ते 5 लोक सहज त्याच्यामध्ये मग इन्व्हॉल्व होत आहे। तसं आता बरेच कुटुंब ग्रस्त झालेले आहेत। गावची किती लोकसंख्या आहे आणि किती लोकांना सध्या आजाराने ग्रस्त आहेत? 500 लोकसंख्या असून 30 ते 35 पेशंट आहेत आता। याबद्दल आपण आरोग्य विभागाला सूचना केलेली आहे? हो, मी DHO ला सुद्धा सांगितलेलं आहे आणि DHO ला पत्र सुद्धा दिलेलं आहे। आरोग्य विभागाकडून काही दखल घेण्यात आली आहे का? घेतली ना। आज DHOचं पथक आलेलं आहे आणि DHO येणार आहे असं माहिती पडलं। गावाचे सरपंच म्हणून आता तुमची काय मागणी राहील शासनाला? गावाचा सरपंच म्हणून हेच मागणी राहील की जेवढे पेशंट असतील त्यांची सगळ्याची लॅबमध्ये टेस्ट व्हायची। ब्लडचं सॅम्पल असतील, केसाचे सॅम्पल असतील, हे सर्व शासनानं इथं येऊन कॅम्प घ्यायला पाहिजे आणि कॅम्पच्या मार्फत याचं काय निदान आहे, नेमका कोणता आजार आहे हा नवीन, कशामुळे होत आहे हे तर सांगता येणार नाही कशामुळे। कारण अकोल्याचे डॉक्टर म्हणत होते शॅम्पूमुळे झालं असन, पण बरेच पेशंट असे निघले की ते शॅम्पू वापरत नाहीये। त्यामुळे सांगता येणार नाही आपल्याला पाण्यामध्ये आहे का, शॅम्पू मध्ये आहे की आणखी कोणते सौंदर्य प्रसाधनामुळे झालं असेल। आपल्या गावात आहे की आजूबाजूला नाही, मला असं माहित पडलं किंवा आताच आमच्या सरपंचाचे फोन येऊन गेले। 2 दिवसाआधी हिंगण्याचा पण फोन आला किंवा माझ्या गावामध्ये 2-3 पेशंट निघले आणि नंतर कालवडच्या पेशंटचे सुद्धा मला कॉल आले की आमची केस गळती झाली म्हणून। किती पेशंट आहेत कालवडमध्ये? कालवडमध्ये एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार, तरी पण माझ्या माहितीप्रमाणे परवाले मी काढला होता तर 7 ते 8 पेशंट होते। आता निदर्शनात एक गोष्ट आली आहे की नक्कीच केसांची गळती होते पेशंटची आणि असं बऱ्याचदा घडून येतं की ज्या भागामध्ये खारपान पट्टा असतो अशा वेळी होऊ शकतं। त्याचे आता नमुने वगैरे आम्ही घेतलेले आहेत, तसे तिथलं जे पाणी आहे ते पण तपासायला पाठवलेलं आहे आणि बऱ्याचदा जे काही पेशंट आपण आता चेक केले त्यामध्ये असं निदर्शनास आलं की 4 ते 5 पेशंटच्या डोक्यामध्ये सेबोरिक डर्मॅटायटिस प्लस पिटारियासिस व्हर्सिक्युलर सोबत टिनिया कॅपिटिस असे फंगलचे आजार निदर्शनास आलेत। पण आता ते एक्झॅक्ट त्याची बायोप्सी करून म्हणजे त्या ठिकाणचा तुकडा आपण पाठवून अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पॅथॉलॉजी डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर त्याचं एक्झॅक्ट डायग्नोसिस होऊन येईल। समजा म्हणजे क्लिनिकली पेशंटमध्ये बऱ्याचदा स्काल्पवरती स्केलिंग्स आहे, त्याचे पॅचेस आहेत, खाज जी कंप्लेंट आहे पेशंटची, बऱ्याच पेशंट म्हणतात की आम्हाला खाज येते, तर हे सगळे फंगल इन्फेक्शनमध्ये बऱ्याचदा दिसून येतं। तर यानंतर पुढचं जे काही एक्झॅक्ट डायग्नोसिस राहील किंवा जे काही आजार आहे तो त्वचेचा जो तुकडा आहे तो तपासणी झाल्याशिवाय आपण सांगू शकणार नाही की एक्झॅक्ट काय आहे। शरीरावरची इतर भागावरची केस झाले, दाढीची केस झाली अशा तक्रारी आहेत? असू शकतं ना सर, होऊ शकतं, त्यामध्ये होऊ शकतं। यामध्ये रुग्णांनी काय नेमकी काळजी घेणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हार्ड वॉटरचा एरिया असल्याच्याने प्रत्येकाने ते पाण्याचं TDS वगैरे बघूनच बघा की, कारण की हार्ड वॉटर खूप जास्त प्रमाणात आहे ह्या भागामध्ये। जुनही आपली हिस्ट्री आहे इकडची की हार्ड वॉटर एरिया असल्यामुळे बऱ्याचदा उकळून पाणी, एक तर ते जे जास्त कडक पाणी किंवा जास्त थंड पाणी न वापरता केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावं।
दुसरं म्हणजे की जर शक्य असेल तर आरोच्या पाण्यानंच केस धुवा, तेवढी काळजी घ्या. ठीक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.